डायट, टेस्ट आणि हेल्थ एकाच प्लेटमध्ये. चला तर मग आज आपण अशाच प्रकारचा नाश्ता करणार आहोत. तूर डाळपासून एनर्जी मिळणार आहे, मूग डाळ पचन सुधारते, चना डाळ प्रोटीन मिळते, उडद डाळ कॅल्शियम आणि मसूर डाळपासून आपल्याला आयरन मिळतं. चला तर मग असाच हेल्दी नाश्ता आज आपण करणार आहोत. नमस्कार मंडळी. 5 प्रकारच्या डाळी घेतल्या: मूग डाळ, उडद डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, चना डाळ आणि सारख्या प्रमाणात घेतल्या. 1 वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच प्रमाणात सगळ्या डाळी घ्यायच्या आहे. आता पूर्ण डाळी 5ही प्रकारच्या डाळी एका मोठ्या भांड्यात घेतल्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. पूर्ण डाळी मिक्स करून 5-6 पाण्याने धुवायचे आहे छान स्वच्छ. खूप हेल्दी आणि टेस्टी नाश्ता होतो हा. डाळी धुवून झालेल्या आहेत. आता त्यात पाणी घालून 7-8 घंटे आपल्याला भिजत ठेवायचे आहे. 7-8 तास. तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता. भिजल्यानंतर मिक्सरमध्ये पूर्ण डाळ वाटून घेतल्या. वाटून घ्यायच्या आहे 5-7 तासानंतर वाटून घ्यायच्या आहे डाळी. आणि वाटल्यानंतर आणखी त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. फर्मेंट केल्यानंतर त्यात अद्रक लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि हळद. जास्त मसाले घालायचे नाही आहे, फक्त एवढंच घालायचं आहे. कलर येण्यासाठी हळद घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि हळद आणि फेटून पण घ्यायचे आहे छान. आणि पाणी घालायचं आहे थोडंसं सरसरीत ठेवायचं आहे, जास्त नाही. हे बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारचं आपल्याला पातळ ठेवायचं आहे. आणखी पाणी घालायचं आहे. हे बघा, इतपत आपल्याला मिश्रण पाहिजे. आता अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला अप्पे करून घ्यायचे आहे मिक्स डाळीचे. आणि झाकायचं आहे. जरा वेळ झाकून ठेवायचा आहे. 1-1.5 मिनिटं, 1-1.5 मिनिटं. छान फुलतात हे आणि फर्मेंट खूप छान झालेला आहे. हे बघा, आता 1-1.5 मिनिटानंतर आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे. आणखी झाकून 1-1.5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. 1-1.5 मिनिटानंतर आपले अप्पे झालेले आहे. हे बघा किती सुंदर झाले आहे आणि छान फुललेले आहे. सोडा नाही, इनो नाही, काही नाही आणि काही मसाले पण नाही जास्त. हे बघा, आपले अप्पे तयार झाले. आता याला आपण सर्व करू. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. हिरवी चटणी
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि पुदिना याची चटणी आहे आणि चिंचेची चटणी आंबट गोड अशी आणि हिरव्या मिरच्या. तयार झालेले आहे आपले अप्पे खाण्यासाठी, रेडी टू सर्व. खूप छान टेस्टी लागतात हे अप्पे मिक्स डाळीचे. हे बघा किती मऊ झालेले आहे आपले अप्पे आणि किती छान जाळी सुटलेली आहे. खूप म्हणजे छान असे नरम आणि मऊ होतात. तुम्ही पण ट्राय करून बघा मिक्स डाळीचे अप्पे आणि एन्जॉय करा. बढिया, मस्त. खूप हेल्दी होतात आणि नुसत्या डाळी आहे याच्यात. ट्राय करून बघा. बाय.